हरिओम. संपूर्ण भावार्थ दीपिका अध्याय 1. तमसोमा ज्योतिर्गमय योगदासांचे प्रवचन भाग 4. हरिओम. सत्याच्या गुरमीत मस्तीने अहंकाराची परिसीमा गाठलेला दुर्योधन पांडवांच्या सैन्याला तुच्छ मानून त्या सेनेकडे साफ दुर्लक्ष करून त्या सेनेला मुळीच महत्त्व न देता गुरु द्रोणाचार्याजवळ गेला. यात त्याचा हेतू आतल्या गाठीचा आहे. समोर पांडवांची सेना त्यांचा सेनापती धृष्टद्युम्न याच्या अधिपत्याखाली आहे हे त्याने पाहिले आणि तेथेच दुर्योधनाने प्रथम द्रोणांकडे जायचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे तो द्रोणांजवळ जाऊन त्यांना मोठ्या खुशीत परंतु अगदी सहजच म्हणाला, आचार्य पहा, पांडवांची सेना कशी उफाळून आली आहे. त्यांची ही चमत्कृतीपूर्ण व्यूहरचना द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्नाने केली आहे. आचार्य, आपणच या द्रुपदाच्या पुत्राला धृष्टद्युम्नाला विद्या शिकवली. त्याला आपण विद्येचे कोठार मोकळे करून त्याला भरभरून विद्या दिली. दुर्योधन द्रोणांना अप्रत्यक्षपणे सुचवत आहे की आपली द्रुपदाबरोबर एकेकाळी घनिष्ठ मैत्री होती, परंतु पुढे आपल्या दोघांमध्ये पराकोटीचे वितुष्ट आले आणि त्या भरात त्या दुष्ट द्रुपदाने यज्ञ करून आचार्य आपला वध करेल असा पुत्र मागून घेतला आहे. तोच हा धृष्टद्युम्न आहे. युद्धामध्ये हा द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न तुमचा वध करेल, तेव्हा आपण सावध असावे. आपण कौरव पांडव अशा दोघांचेही आचार्य गुरु आहात, परंतु पांडवांनी तुमचा वध करणाऱ्या धृष्टद्युम्नाला सेनापती केले आहे. आपण अजोड अजिंक्य योद्धे आहात, तेव्हा या पांडवांना नेस्तनाबूत करावे. परंतु द्रोणाचार्यांना इतके डिवचूनही त्यांनी दुर्योधनाकडे लक्ष दिले नाही, कारण त्यांना समोर जे स्वच्छ दिसत होते तेच दुर्योधन त्यांना सांगत होता. त्यात द्रोणांना पांडवांबद्दल विशेष कळवळा होता. पांडवांवर अन्याय झाला आहे या मताचे ते होते. गुणग्राही असलेला अर्जुन हा द्रोणाचार्यांचा अत्यंत आवडता लाडका शिष्य होता. त्यांनी अर्जुनाला जगामध्ये त्याच्या इतका श्रेष्ठ धनुर्धारी कोणीही असणार नाही अशी ग्वाही देऊन विद्या शिकवली होती. त्याच्यासाठी बिचारा निरपराधी एकलव्याचा त्यांनी अंगठा कापून घेतला होता. ते नोकरी म्हणून कौरवांच्या बाजूने लढाईला उभे होते. मग दुर्योधनाने कसेबसे अवसान आणून पांडवांच्या बाजूला कोणते कोणते प्रमुख योद्धे आहेत याची यादी सादर केली आणि नंतर त्याने पांडवांच्या मानाने कौरवांकडे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ योद्धे कसे आहेत यांची यादी सादर केली. अशी यादी सादर करून तो दुष्ट बुद्धीचा म्हणतो, हे सर्व माझ्यावरील प्रेमाने येथे युद्ध करण्यासाठी आले आहेत. हे सर्व योद्धे माझ्यासाठी त्यांचे प्राण द्यायला आले आहेत. पांडवांचे न्यायाचे राज्य गिळंकृत करण्यासाठी त्याला कोणाच्याही जीवांची पर्वा नाही. हे असे सर्व मेले तर मेले, मला पांडवांचे राज्य हडप करायला मिळाल्याशी कारण. अशा प्रकारे त्याने आपल्याकडे युद्धाचे पारडे जड आहे, त्यामुळे आपला जय पक्का आहे अशी स्वतःची समजूत करून घेतली आणि यानंतर त्याने त्याचा मोर्चा पितामह भीष्मांकडे वळवला. कारण भीष्म त्याचे आजोबा आहेत. त्यांनी त्याला लहानपणी खेळवले आहे. येथे त्याला काहीतरी दिलासा सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. दुर्योधनाने भीष्मांना खुश करण्यासाठी म्हटले, सैनिक हो, आपले सैन्य भीष्मांच्या अधिपत्याखाली अपरिमित पांडवांपेक्षा पुष्कळ आहे. आपण सर्वांनी आपापल्या जागा घ्या आणि युद्धासाठी सज्ज व्हा. यानंतर त्याने द्रोणांना आज्ञा केली, आपण या सर्वांवर लक्ष ठेवा आणि माझ्या जागी भीष्मांना समजून त्यांचे रक्षण करा. हे असे सर्व त्याचे बोल ऐकून भीष्म खुश झाले. वास्तवात भीष्मही पांडवांच्याच बाजूने होते, परंतु धृतराष्ट्र आणि पंडू हे व्यासपुत्र होते. यामुळे ते एकमेव कुरुवंशीय हयात होते. या त्यांच्या भावनेमुळे त्यांना हस्तिनापूरची गादी सोडून जाणे शक्य झाले नाही. त्यांनी पांडव सोडून बाकी सर्वांना मी युद्धात ठार मारेन आणि शिखंडीशी मी युद्ध करणार नाही असे जाहीर केले. त्यांनी कौरव सेनेचे सेनापतीपद स्वीकारले आणि हस्तिनापूरच्या गादीसाठी युद्धभूमीवर ते उतरले. मग भीष्मांनी सिंहनाद केला आणि त्यांचा शंख वाजवला.
याप्रमाणे त्यांनी एक प्रकारे युद्धाचे आव्हान स्वीकारल्याची ग्वाही दुर्योधनाला दिली. यामुळे दुर्योधन सुखावला, परंतु त्याचे हे सुखावणे हा त्याचा आभास होता. कसा ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरि ओम.